रामकृष्ण हरी मंडळी. आज सकाळी जरा बाहेर आलो होतो फिरायला. व्हिडिओ बनवा असं वाटलं मला. व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे मित्रांनो, या समाजामध्ये चांगल्या लोकांपैकी ना जास्त वाईट लोक आहेत मित्रांनो. पाठीमागं तुम्हाला वासरू दिसतंय मित्रांनो, अंतुल्या हा जर्सी गाईचा गोरा आहे हा. इकडं पाठीमागं बघू शकते फॉरेस्ट खात्याची जमीन आहे सगळी, डोंगराळ भाग आहे सगळा आपला. तर याच्यामध्ये रात्री कोणीतरी एका छोट्या गाडीमध्ये त्या वासराला इथं आणून सोडलं. तर ही एकदम निंदनीय घटना आहे मित्रांनो. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ह्या जर्सी गाईमध्ये हा नर आहे, अंतुल्या आहे. शेतकरी हजारी जगाचा पोशिंदा आहे ना, परंतु फायदा नसेल तर कोणी कोणाला जवळ घेत नाही मित्रांनो. बघू शकता तुम्ही त्याचं पोट बघा, किती भूक लागलेली आहे याला. किमान त्याला चारा सुद्धा खाता येत नाहीये. दूध पिण्यावरच आहे ते मित्रांनो, त्याचं वय तेवढंच आहे. ही पूर्ण फॉरेस्ट खात्याची जमीन आहे. पलीकडे बघू शकता, इकडं पलीकडे घाट आहे आणि इथं कोणीतरी त्याला रात्री आणून सोडलं. मी या बाजूला एक घर आहे, मी तिथं जाऊन विचारलं. त्यांनी सांगितलं की रात्री इथं कोणीतरी गाडी थांबवली आणि त्याला सोडून लगेच गाडी गायब झाली काही मिनिटात. तर मित्रांनो, अशाच प्रकारे इथं मी पाठीमागं बघितलं होतं, 2 मला अंतुले इथं दिसले होते. मित्रांनो, कोणत्या गोष्टीपासून फायदा नसेल तर कोणी कोणाला जवळ घेत नाही. असं करू नका. आपल्या हिंदू समाजाचं गोमाता आहे, आपलं आईसारखी आहे मित्रांनो. हे एकदम निंदनीय प्रकार आहे. याला असं कुठंतरी सोडून देणं काय होणार आहे याचं? इथे वाघ आहे, तरास आहे, कोल्हा आहे, लांडगे आहे, याला त्रास देतं. आम्ही बघितलं तिथं पाठीमागं वासरं वाघाने खाल्लेले. मित्रांनो, असं करू नका. किमान तुम्ही कॉन्टॅक्ट करा. बजरंग दलचे कार्यकर्ते वासरांना घेऊन जातात तिथं, त्यांनी मोठं शेडबेड बांधलेलं आहे मित्रांनो. जेवढं होईल तेवढं व्हिडिओ व्हायरल करा मित्रांनो, जेणेकरून लोकांना समजेल. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला असा निंदनीय प्रकार दिसेल त्या ठिकाणी तुम्ही एक माणूस म्हणून ॲक्शन घ्या मित्रांनो, ॲक्शन घ्या. धन्यवाद, एवढंच सांगायचं होतं मित्रांनो. आता बघतो याला काय करता येईल, जेवढं कॉन्टॅक्ट होईल आपल्याकडून. मित्रांनो, आता जेवढं आपल्याकडून कॉन्टॅक्ट होईल तेवढं याला आपण वाचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग त्याला इतकी भूक लागलेली आहे, पण त्याला अक्षरशः चारा सुद्धा खाता येत नाही मित्रांनो. हे पाठीमागे तिकडं होतं, त्याला आम्ही दिसल्यानंतर ते इकडं पळत आलं. ठीक आहे, बघूया आपण आता काय होतं त्याचं.